नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात नवीन जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2 महिन्याचे पैसे आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। मग हे 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, तर मग ते कधीपर्यंत जमा होणार आहेत आणि हे कोणत्या 2 महिन्याचे पैसे आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की मित्रांनो आपण वेळोवेळी या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो, तरी ते आपल्याला वेळेवर मिळत जातील त्यासाठी सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील हा महत्त्वाचा जी.आर. त्याविषयी माहिती बघूया। मग संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर. आहे। मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी आलेले आहे, मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, पुढे हा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय काय आहे बघूया। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना यांनी जिल्हा आस्थापनेसाठी तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी या ठिकाणी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। मग त्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जिल्हा आस्थापनेसाठी 61,69,10,960 रुपये आणि वृद्ध शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 24,84,61,720 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 10,05,15,560 इतके रुपये, तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 4,12,19,400 रुपये इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या कालावधीकरिता देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला जुलै आणि ऑगस्टचेच पैसे मिळालेले आहेत। आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हे पैसे लवकरच मिळणार आहे। आपला सप्टेंबरचा पगार हा झालेला नव्हता आणि काही आधीच्या महिन्यांचाही झालेला नाही। आता हे बीम्स प्रणालीवर हे पैसे आले आहे। दोन्ही महिन्यांचे पैसे हे एकत्र येतील। तर मित्रांनो, सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की यांनी सोबत जे अ आणि ब प्रमाणपत्र जोडले आहे त्यानुसार अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। सदर वितरित केलेला अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी ज्यावेळेस मागणी केली होती त्याप्रमाणे हे मंजूर करण्यात आलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। तसेच मग कार्यालयांना कळवण्यात यावे हा निधी वाटप केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, आता आपला हा 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे। मागील काही महिन्याचे राहिलेले आहे ते सुद्धा आता लगेच आपल्याला मिळतील। हा शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हे पैसे विभागीय आयुक्तांना वितरित केले आहे। पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद। आता ते जिल्ह्याला येतील आणि जिल्ह्यावरून मग तालुक्याकडे पैसे येतील आणि लवकरच तुमचा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि मागील राहिलेल्या महिन्याचे पगार होतील। तरी मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला मित्रांनो, भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।